पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत नामवंत अर्थतज्ञ आणि नीती आयोगाच्या सदस्यांसोबत अर्थसंकल्पाविषयी चर्चा केली। आगामी अर्थसंकल्पाच्या आधी त्यांच्या अपेक्षा आणि सूचना पंतप्रधानांनी जाणून घेतल्या। तसंच इतर वित्तीय मुद्द्यांवरही त्यांच्याशी चर्चा केली। केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामनही यावेळी उपस्थित होत्या। या चर्चेची मुख्य संकल्पना विकसित भारतासाठी आत्मनिर्भरता आणि संरचनात्मक परिवर्तन अशी होती। यावेळी पंतप्रधानांनी विकसित भारताच्या उभारणीसाठीचे मुख्य स्तंभ सांगत सरकारचं धोरण लोकचळवळ झालं पाहिजे असं पंतप्रधानांनी म्हटलं। जनतेच्या आशा आकांक्षा उंचावत असताना त्या पूर्ण करण्यासाठी संस्थात्मक सुधारणा करायला हव्यात असा सल्ला त्यांनी दिला। या बैठकीत अर्थतज्ञांनी उत्पादन आणि सेवा क्षेत्रातली स्पर्धात्मकता तसंच उत्पादकता वाढवण्यावर भर दिला। अर्थसंकल्पपूर्व चर्चा करण्यासाठीच्या सरकारच्या धोरणांचा भाग म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली होती। या चर्चेमध्ये तज्ज्ञांनी मांडलेल्या मतांच्या पार्श्वभूमीवर सरकारला वित्तीय धोरण तसंच देशाची विद्यमान आर्थिक स्थिती आणि भविष्यातलं प्राधान्य निश्चित करायला मदत होणार आहे।